वारंवार RTI अर्ज केले म्हणून नागरिकांवर बंदी घालता येणार नाही. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. ओडिशा राज्य माहिती आयोगाची बेकायदेशीर बंदी कोर्टाने आता हटवली आहे. आपण एक सुजाण नागरिक आहोत किंवा RTI कार्यकर्ते आहोत. बऱ्याचदा आपण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करतो तेव्हा सरकारी अधिकारी टाळाटाळ करतात. तुम्ही वारंवार अर्ज करता, तुम्हाला माहिती मागण्याची सवय झाली आहे किंवा तुम्ही ब्लॅकलिस्ट आहात अशी अजब कारणे देऊन तुमचे अर्ज फेटाळले जातात. पण आता अशा अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही. कारण ओरिसा उच्च न्यायालयाने असा एक ऐतिहासिक निकाल दिला आहे ज्यामुळे देशभरातील सर्व RTI कार्यकर्त्यांना किंवा RTI अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उच्च न्यायालयाचा हा निर्णय नक्की काय आहे, राज्य माहिती आयोगाची कोणती अट कोर्टाने उद्ध्वस्त केली आणि या निर्णयाचा वापर महाराष्ट्रातील नागरिक कसा करू शकतात. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आधी आपण या प्रकरणाची पार्श्वभूमी बघूया. म्हणजे नेमकं प्रकरण काय होतं आणि कोणत्या प्रकरणात, म्हणजे ह्या कोणत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे ते आपण बघूया. यामध्ये केसचे नाव आहे चित्तरंजन सेठी विरुद्ध ओडिशा राज्य सरकार किंवा ओडिशा राज्य माहिती आयोग व इतर. न्यायालय व खंडपीठ आहे ओरिसा उच्च न्यायालय कटक, माननीय न्यायमूर्ती RK पटनाईक यांचे खंडपीठ. सदर आदेशाची तारीख आहे 15 जानेवारी 2026. आता पाहू नेमका काय वाद होता. या प्रकरणात याचिकाकर्ते चित्तरंजन सेठी यांनी RTI अंतर्गत माहिती मागवली होती, परंतु ओडिशा राज्य माहिती आयोगाने स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन ओडिशा यांनी 13 सप्टेंबर 2025 रोजी एक वादग्रस्त आदेश दिला. आयोगाने म्हटले की अर्जदार वारंवार माहिती मागतो. एवढेच नाही तर माहिती आयोगाने अर्जदारावर 1 वर्षासाठी नवीन RTI अर्ज करण्यास पूर्ण बंदी घातली आणि एका वर्षात जास्तीत जास्त केवळ 12 अर्ज करता येतील अशी बेकायदेशीर अटसुद्धा लादली. माहिती आयोगाच्या या बेकायदेशीर आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने यावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले. न्यायमूर्ती RK पटनाईक यांनी अत्यंत 3 महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. त्यातील मुद्दा क्रमांक 1, अर्जाच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच नागरिकाला वारंवार RTI अर्ज करण्याची सवय असली तरीही माहिती आयोग त्याच्यावर अशी कोणतीही बंदी किंवा अर्जाची मर्यादा लादू शकत नाही. मुद्दा क्रमांक 2, बेकायदेशीर अटी. आयोगाने घातलेली 1 वर्षाची बंदी आणि वर्षाला 12 अर्जाची अट ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मुद्दा क्रमांक 3, उर्वरित माहिती तत्काळ द्या. याचिकाकर्त्याला न मिळालेली सर्व उर्वरित माहिती तत्काळ पुरवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये कोणत्याही नागरिकाला ब्लॅकलिस्ट करण्याची किंवा त्याचा अर्ज संख्याची मर्यादित करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. हा निकाल महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व सुजाण नागरिकांसाठी किंवा RTI कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा का आहे. कारण अधिकारी तुम्हाला आता रोखू शकत नाहीत. जर एखाद्या जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिली अधिकारी तुम्ही खूप अर्ज करता म्हणून अर्ज नाकारत असेल तर तो स्पष्टपणे कायद्याचा भंग करत आहे. त्यावेळी तुम्ही या कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ द्या. जर तुम्हाला असा कोणताही अनुभव आला तर तुम्ही ओरिसा उच्च न्यायालयाच्या या केसचा संदर्भ तुमच्या अर्जात किंवा अपिलात जोडू शकता. जर निकालाची प्रत कशी मिळवायची याची आम्ही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माहिती अधिकार हे नागरिकांच्या हातातील सर्वात मोठे शस्त्र आहे. हा निकाल केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून तो आपल्या माहिती मागण्याच्या अधिकाराचे रक्षण करणारा एक भक्कम आधार आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व RTI कार्यकर्ते, वकील
आणि नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही. तुम्हाला माहिती अधिकाराबाबत काही अनुभव आले आहेत का, किंवा या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे, खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.